तुळजापूर देवीचं ठाणं असलेलं बीड जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यातील नगर बीड रस्त्यावरचं जळगाव याच गावात अनेक वर्षापासूनची यात्रा उत्सवाची तुळजाभवानी मातेची परंपरा आहे। मोठ्या उत्साहाने ही यात्रा साजरी केली जाते। ही यात्रा उद्या मोठ्या उत्साहाने साजरी होत आहे आणि याच पार्श्वभूमीवर आज संपूर्ण मंदिर परिसराला विद्युत रोषणाई करण्यात आली। यंदा शिकारीचं पण काम करण्यात आलं आणि परिसर सज्ज झाला या यात्रेसाठी। आपल्यासोबत इथले ग्रामस्थ देवस्थान समितीचे पदाधिकारी आहेत, गावकरी, त्यांना विचारू कशा पद्धतीने ही यात्रा असते, किती वर्षाची परंपरा आहे, काय सांगा? बऱ्याच वर्षापासून या ठिकाणी नव्याच्या पौर्णिमेच्या निमित्ताने या जगदंबे मातेची यात्रा भरते आणि या ठिकाणी या जळगाव परिसरातील या 10-5 गावातील लोक या ठिकाणी येऊन या ठिकाणी यात्रेच्या निमित्त सर्व मिठाईवाले, खेळणेवाले सर्वजण या ठिकाणी येतात आणि या गावातील सर्व ज्या मुली बाहेरगावी दिलेल्या आहेत त्या मुली सुद्धा या यात्रेच्या निमित्ताने या ठिकाणी येऊन या ठिकाणी येतात। काय काय असते या यात्रेनिमित्त? कुठली मिरवणूक वगैरे असते का? या ठिकाणी देवीचा पलंग निघून या ठिकाणी छबिना निघतो आणि हा छबिना या ठिकाणी निघून तो शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापर्यंत जाऊन गावामध्ये फिरून या ठिकाणी परत या ठिकाणी आणला जातो। निवेद वगैरे कशा पद्धतीने? नैवेद्य या ठिकाणी देवीचा नैवेद्य हा पुरणपोळीचा असतो। तो उद्या पौर्णिमेच्या निमित्तानं पौर्णिमेच्या दिवशी सकाळपासून 11च्या नंतर हा नैवेद्याचा कार्यक्रम चालू होतो। आपल्यासोबत गावचे सरपंच पण आहेत, त्यांच्याशी बोले कशा पद्धतीने यात्रा होत आहे यंदा, काय सांगा? यात्रा ही साऱ्या ज्या मिळून गावात मिळून एकत्र येते लोक सारे समजूत एका मुठीनं यात्रा पूर्ण केली जाते। काय काय असतं यात्रेत? काय छबिना होतो, छबिना पालखी घेऊन जातात ते शिवाजी महाराजापाशी, परत रिटर्न माघारी देवीपाशी येते, आरती होती, सारे एक दिवसांनी आरती होऊन गोडी गुलाबी यात्रा संपन्न होती। मंदिर परिसरामध्ये काय काय कामं झाली? काय नाही, बरेच मंदिर झालं, कळस झाला, देवीचे मंदिर बसवलं, मूर्ती बसवली, सगळं व्यवस्था व्यवस्थित केली। यंदा काय काय उत्सव काय उत्सव नाही, लाइटिंग केल्या, लाइटिंग केली, भरपूर लाइटिंग केली। विकास कामे झाले आणि उद्या यात्रेनिमित्त काय आवाहन कराल परिसरातल्या नागरिक? मंदिर चांगलं झालेलं आहे, देवीचा गाभारा चांगला नंबर 1 बनवलेला आहे। तुम्ही साऱ्या लोकांसाठी यात्रेसाठी साऱ्या लोकांनी यायला पाहिजे। तुम्ही प्रत्यक्षात बघा की अंबाबाईचं मंदिर कसं बनवलेलं आहे जळगाव मध्ये। पहिलं जुनं मंदिर होतं ते व्यवस्थित बरोबर दिसत नव्हतं, मी नाही केलं, पण माझ्या बहुतेक लोकांनी सारे गावकऱ्यांनी करून घेतलं। माझ्या पदाचे पैसे नाही केले मी, गावकरी प्रत्यक्ष लोकांनी माणसाकडे हजार रुपये जमा करून हे मंदिर तयार केलेले आहे। माझ्या एकट्याने मी नाही तयार केलं, त्यासाठी मी लोकांना अजून विनंती करतो, प्रत्यक्ष लोकांनी देवीच्या यात्रेसाठी उद्या हजर या, ही माझी नम्र विनंती आहे। काय आवाहन कराल उद्या यात्रेनिमित्त गावकरी परिसरातल्या नागरिक? याआधी या देवीचं मंदिर एकदम म्हणजे कमकुवत झालं होतं। त्यानंतर गावातील सर्व लोकांनी या ठिकाणी येऊन सर्वांच्या वर्गणीतून या ठिकाणी या गाभाऱ्याचं काम, शिखराचं काम 100 ते 125 फुटाचं शिखर या ठिकाणी बांधलेलं आहे आणि या परिसरातील सर्व भाविक भक्तांना मी विनंती करतो की आपण या ठिकाणी येऊन या मंदिराची पाहणी करा आणि यात्रेनिमित्त या ठिकाणी येऊन दर्शनासाठी या ठिकाणी यावं हीच महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी माता मंदिर यात्रा उत्सव 2025 सुरू झालेला आहे। तरी इथे तब्बल 125 फूट शिखर आहे आणि तसेच 2,75,000 चांदीचं म्हणजे सिंहासन आहे आणि इथे जत्रा निमित्त, उत्सवानिमित्त इथून संध्याकाळी पालखी निघते व महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापाशी मिरवणूक निघून परत माघारी येते आणि इथं संध्याकाळी गोंधळाचा कार्यक्रम असतो व हा तुळजाभवानी महाराष्ट्राची आराध्य दैवत तसेच महाराष्ट्राची सर्वांची कुलदैवत श्री तुळजाभवानी माता मंदिर उत्सवानिमित्त सर्वांनी आष्टी तालुक्यातील सर्व भाविक भक्तांनी यात्रे उत्सवासाठी यावे धन्यवाद आवाहन करतो। अशा पद्धतीने आपण बघितलं की यात्रेची जोरदार तयारी आहे आणि ही उद्या मोठ्या उत्साहाने यात्रा होणार आहे। संपूर्ण गावचे नागरिक मोठ्या उत्साहाने, सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येऊन हा आनंद उत्सव, यात्रा उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करत असतात। अविशांत कुमकर, आज मराठी न्यूज, आष्टी, बीड।